की हे सरकार जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे, वोट चोरीने जिंकून आलेलं सरकार आहे, ते प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करत आहे. मग तो जमिनीचा घोटाळा असेल, तो कोण मंत्री बॅग घेऊन पैशाची बाजूला बसलं असेल, हे सगळे घोटाळे आपल्याच माध्यमातून, मीडियाच्याच माध्यमातून, कोणाचं डान्सवर असेल, हे सगळं आपल्याच माध्यमातून लोकांसमोर जात आहे, जनतेसमोर जात आहे आणि जनतेला ह्याचा राग आलेला आहे. ग्रामीण भागात देखील आपण पाहिलं असेल, शेतीचं नुकसान फार मोठं झालेलं आहे, पण मदत ही कुठेही पोचलेली नाही आहे आणि लोक वाटच पाहत आहेत की आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ. हे लोकांना आता आतुरतेने लोक वाट पाहत आहेत. अर्थात जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली, पहिलं म्हणजे वॉर्ड बाउंड्री जाहीर झाल्या, त्याच्यात आम्ही जे काही सजेशन ऑब्जेक्शन टाकले होते तो टप्पा पार झाल्यानंतर जी मतदार यादी, प्रारूप मतदार यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती, तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं 7 नाही तर 14 तारखेला येणार. त्याच्यानंतर 14 नाही तर आता 20 तारखेला येणार आणि 20 तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती. यादी कुठेही मशीन रिडेबल नाही आहे, यादीमध्ये अनेक गोंधळ आहेत. पण आमचे सगळेच कार्यकर्ते, मग सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, इतर सगळे जे मित्र पक्ष आहेत, कदाचित भाजप सोडून, ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे. आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे. अनेक वॉर्डांमध्ये जर आपण पाहिलं, प्रभाग जे म्युन्सिपल वॉर्ड आपण मुंबईच्या भाषेत बोलतो, त्या वॉर्डात काही याद्या अशा होत्या जे समरीमध्ये दाखवल्यात त्या प्रारूप यादीच्या, पण त्याच्यात बिल्डिंग दुसऱ्या यादीत टाकलेलं आहे. बरोबर काही ठराविक तुम्ही पाहाल डेमोग्राफीची लोकं, मग जात असेल, धर्म असेल, भाषा असेल, अशी लोकं, अशा याद्या या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेल्या आहेत. काही चांगले वॉर्ड एका विरोधी पक्षाचे डगमगीत करायला दुसऱ्या वॉर्डमध्ये यादी हलवलेली आहे. सत्ताधारी पक्षांचे काही वॉर्ड, कारण हे आम्ही का आरोप करत आहोत, आत्ता पण आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की सगळ्या काही वॉर्डमध्ये ह्या याद्या हल्ल्या नाही आहेत. हे काय आमच्याकडे पुरावे आहेत ना. सगळ्या काही वॉर्डमध्ये हल्लेले नाही आहेत. जे काही चांगले सत्ताधारी पक्षांचे वॉर्ड आहेत ते तसेच्या तसे राहिलेले आहेत. मग बरोबर विरोधी पक्षाच्या वॉर्डमध्ये टार्गेट करून या याद्या हल्ल्या कशा, कोणी हलवल्या, बरं समरीमध्ये एक दिसतंय आणि संपूर्ण यादीत दुसरं दिसतंय. ह्याचं नक्की गोंधळ कुठे चाललेला आहे? हा गोंधळ आहे की गुन्हा आहे? तर मला जर तुम्ही विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे.